नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळची वेळ होय झालेली आहे बघा. आता दिवस पण इकडं मावळायला आलेला आहे. रानात यायला थोडासा वेळ झाला, तर आता मग म्हणलं तर संध्याकाळची भाजी बनवायची, तर आता काय बनवावी. मग आता म्हणलं चांगला इथं पावटा सुद्धा आलेला आहे, खायापुरता लावलेला आहे. बघू शकता तुम्ही, चांगले अशा निबार शेंगा झालेल्या आहेत. म्हणलं पटकन ही अशी तोडून घ्याव्यात आणि चांगली अशी लोखंडाच्या तव्यात बघा चमचमीत अशी चुलीवर आमटी बनवते. बघू शकता तुम्ही, चांगले अशा भरलेल्या इथं देशी पावटा आहे ना ह्यो, त्याच्यामुळं असा मस्त असा चांगला तेलकट सुद्धा आहे. वासती भारी येते. पटकन घेते आता तोडून, अंधार पडायला लागलेला आहे. परत गुरांच्या धारा पण काढायच्या, तर म्हटलं अगोदर तोडाव्यात म्हणजे मग संध्याकाळचं नेमकं आपलं कालवण असं भागतंय. छान असं पावट्याच्या शेंगा लागलेले आहेत. इथं आले शेजारी बाई 2 बेड लावलेलं खायापुरतं. चांगला असं घसची घस बघ, चांगले शेंगा भरलेले आहेत. आणि देशी पावट्याची तर आमटी करून खावावी चांगली अशी मस्त अशी लोखंडाच्या तव्यात नाही चांगली होते. आणि रात्रीच्या जेवणात काही एवढं लय जास्त, जसं दिवसा कसं ज्याला त्याला त्याच्या उद्योगाने जायला लागतं, दिवसभरात जेवणला डबा असतात, त्याच्यामुळं बाई जास्त भाजी लागते. संध्याकाळचं माणूस काय एक टायमिंग खातं या, त्याच्यामुळं थोडकं असलं तरी जुळून जातं. आता चांगल्या ह्या भरलेल्या शेंगा आहेत अशा तोडून घेते. अर्धा किलोच्या पुढच्या म्हणजे किलोभर शेंगा झालेल्या आहेत चांगल्या, घेतल्या तोडून. आता पटकन सोलून घेते या आणि चांगली चुलीवरती ह्याची मस्तपैकी आमटी टाकते आणि गुरांच्या धारा काढायला जाते. आता घेऊन आता घरी आलेलो आहे. आता पार अंधार पडलेला आहे. आता स्वयंपाकाला तर लागायचं आहे, कारण आता संध्याकाळचं जेवायची सुरुवात करायची. आता ह्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत. आता हे कशा मस्त अशा चकाकत्यात. ह्या आहेत देशी शेंगा, म्हणजे का नाही ह्याला का नाही असं तेल जास्त सुटतं या, तेलकटपणा जास्त असतो. जर दिवसभर आपण तोडलं ना, हात एकदम असा तेलकट होऊन जातो या. तर आता मस्त अशा ह्या शेंगा का नाही मी सोलून घेते. तर जेवढ्या मला आपल्याला पाहिजेत का नाही आमटीला, तेवढ्या अशा सोलून घ्यायच्या शेंगा आणि मस्त अशी लोखंडाच्या तव्यात एक नाही ह्याची आमटी बनवायची पावट्याची. एकदम चांगला असं आणि कमी साहित्यामध्ये, जास्त ह्याला ना लय साहित्य वापरायचंच नसतं, तवा कुठं पावट्याची चव खरी कळती. म्हणजे ह्याला लसूण खोबरं अजिबात वापरायचं नाही. लसूण खोबरं घातलं ना की पावट्याची आमटी नाही अशी उग्रास लागते. म्हणून कमी साहित्यातच आपल्याला मस्त अशी पावट्याची आमटी. आणि तुम्ही अशी देशी पावटा ना ह्या दिवसातच असतो या, 4-5 महिने तरी त्याला लागतात देशी पावटा यायला. 4 महिने तर नीट लागतात. आणि मग ज्वारीच्या सराईमध्ये का नाही देशी पावटा चालू होतोय. बघू शकता आता ना सगळा पावटा सोलून घेते. असा मस्त आहे बघा, अजिबात किरका नाही काही नाही सुद्धा, एकदम छान असा पावटा. कसं आहे, थोडं थोडं घरगुती खायला लावलं का नाही की शेतकऱ्याचं कसं असतंय, पटकन तोडायचं की चटकन लगेच त्याचं काही करायला येतं या. जरी एखादी वस्तू नसली तरी वावरात तर आपल्या नेहमी असतंच थोडं थोडं का होईना, पण माणूस खाया करता करतं या. म्हणून आता मला काही सुद्धा नव्हतं कालवणाला, तर पटकनची एवढ्या पावट्याच्या शेंगा आणल्या तर माझी वेळ चालती झाली आहे. तर आता सगळ्या शेंगा मी सोलून घेते. चांगलं डिस भरून पावटं सोललेलं आहे. मस्त असं बघा, छान असं पावटं येतं. चूल पेटलेली आहे. आता तवा ठेवते इकडं. अगोदर आता आपल्याला ही पावटं भाजून घ्यायची आहे. चांगलं डाग पडस्तवर पावटं भाजायचं. जेवढं पावटं भाजताल का नाही, एवढं पावट्याची आमटी लई चवदार लागते. काही पावटं का नाही एकदम तेलात कवा भाजायचं नसतं. असं पावट्याला डाग काळं पडत पडत आलं का नाही की मग वरून तेल वतायचं पावट्याला.
आता पावट्याला आपल्याला एकदम लई सामान वापरायचं नाही. हा बघा पावट्याला आपल्याला साहित्य घेतलेलं आहे. मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि तेल आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता ही पावटं सगळं पहिल्यांदा भाजून घ्यायचं. पावटं बघा भाजलेलं आहे, मौसूद झालं चांगलं. जेवढं पावटं भाजून घ्याल का नाही तेवढं पटकन पावटं शिजलं जातं. आता ह्याच्यात आपल्याला वतायचं तेल. मस्त असं बघा आता आपल्याला जेवढं आपल्याला तिखट पाहिजे का नाही त्यानुसार आपल्याला हे वरचा कांदा लसूण मसाला घालायचा. आमचा वेळेस मसाला तिखट खाली आता हे चांगलं हे भाजून घ्यायचं. सगळं लसूण खोबरं कधीच पावट्याच्या आमटीला वापरायचं नाही, उग्रास लागते. चवीपुरतं मीठ घालायचं. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत होती आमची मस्त असं हे आपण पावट्या ह्याच्यात परतून घेतलेलं आहे. आता यावर घालायचं पाणी. पावट्याच्या आमटीला पाणी जास्त वतायचं. का वतायचं? जेवढी पावट्यातले पाणी का नाही आटून घेईल ना एवढं पूर्णावानी चांगलं मौसूद पावटं शिजते या. आणि जेवढी आमटी आटल का नाही एवढी चवदार लागते. आता भरपूर पाणी घालते मी. भाकरी सोबत असेल तर चुरून मुरून खाता येतं या, आणि चपाती सोबत असेल तर मग कमी असतं तरी पण चालतंय. चांगली तवा भरून आमटी केलेली आहे. आता तवा भरून पावट्याची आमटी केलेली आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला टाकायचा हे कूट. आता आमटी चांगली आटून घ्यायची. आता ही वायचं टोंगरावर कमी केलंय, नाहीतर का नाही तवा भरून आमटी केली. आणि पावट्याची आमटी ना नेहमी लोखंडाच्या तव्यात करायची बघा, लय चवदार लागते. आता चांगला जाळ लावून का नाही आटून घेते. अशी बघा पावट्याची आमटी आपली तयार झालेली बघू शकता तुम्ही किती आटली. मी तवा भरून पाणी ओतलं होतं, एकदम घट्ट अशी बघा. आता यातलं पावटं शिजलेत का बघूया. बघा एकदम मौसूद पावटं शिजलेलं आहे. जेवढी पावट्याची आमटी आटल का नाही एवढी अशी चवीला चांगली लागते. आता जेवायला घेते. थोडीशी ह्याच्यात कोथिंबीर टाकते. आय झालं का अगं लय गार लागतंय. हो झालंय झालंय, घ्या जेवायला चला. म्हणजे जेवाय आई ना बघा मस्तपैकी पावट्याची आमटी मला तुम्हाला चौघीन दाखवतो. आय ती लसणाचा ठेसा पण देखील. हा चल जाऊ दे. आणि ही काय या ही बासुंदी केलेली आहे. होय हे लसणाचा ठेचा खरडा बनवला होता लसणाचा. घ्या. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी पावट्याची आमटी बनवलेली. रानात येऊन घरच्या गुरांच्या धारा बिरा असत्या तर खाया शेण घाण करायची असते या. मग काय केलं, आपली रानातनी आली की पटकन पावटं तोडलं, गुरांच्या धारा बिरा झाल्या, संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि म्हणलं आता स्वयंपाकाला लागावं. मस्त अशी देशी पावट्याची आमटी केलेली चुलीव. एकच नंबर. पावट्याची आमटी पण एकच नंबर, ठसा पण लागत होता. ना पावट्याची आमटी एकच नंबर. थंडीचा दिवस चालू झालेले तर गारलाई लागते बाहेर.
पण अशी चुलीवर स्वयंपाक केला का नाही मग थोडीशी तरी ऊब मिळते संध्याकाळची. चांगली झाली ना आमटी. एकच नंबर खरंच. मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लोखंडाच्या तव्यात देशी पावट्याची आमटी केलेली ही कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.